Next bit from the topic heat, unit of heat. The units of the heat are joule in SI unit and calorie in the CGS units. The amount of heat necessary to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 calorie heat. तर स्टुडंट्स, आपण या ठिकाणी युनिट ऑफ हीट अभ्यासतोय. तर युनिट ऑफ हीट जे आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एनर्जी ऑलवेज जूलमध्ये मेजर करतात, विच इज SI युनिट फॉर द हीट. आणि कॅलरी, दिस इज द CGS युनिट फॉर मेजरिंग एनर्जी. द 1 कॅलरी हीट म्हणजे काय? तर द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. तर 1 ग्रॅम पाण्याला 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याची उष्णता वाढवण्यासाठी, सिअर टू रेज द टेम्परेचर म्हणजे उष्णता वाढवण्यासाठी कुठून कुठपर्यंत, फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस एवढी उष्णता वाढवण्यासाठी, 1 डिग्री सेल्सिअस एवढी उष्णता वाढवण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी असते त्याला आपण 1 कॅलरी हीट असे म्हणतो. सिमिलरली द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर. तर 1 किलोग्रॅम पाण्याची हीट 1 डिग्री सेल्सिअस, दॅट मीन्स 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस एवढी वाढवण्यासाठी जेवढं टेम्परेचर आपल्याला रेज करावं लागतो, हे टेम्परेचर रेज करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो त्याला 1 किलो कॅलरी हीट असे म्हणतात. सो इट इज क्लिअर दॅट 1 किलो कॅलरी दॅट मीन्स 1000 कॅलरी. Always remember, if we heat 1 kg of water by 1 degree Celsius in different temperature ranges than 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different. समजा तुम्ही पाण्याला उष्णता देतायत आणि त्या पाण्याची उष्णता तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायची आहे. समजा पाण्याचं तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस असे गृहीत न धरता दुसऱ्या कोणत्याही डिफरंट टेम्परेचरला जर तुम्ही 1 किलोग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवत आहेत तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड विल बी स्लाइटली डिफरंट देअर. इट इज देअर फॉर इसेन्शियल टू डिफाईन अ स्पेसिफिक टेम्परेचर रेंजेस. So it is therefore essential to define a specific temperature ranges while defining the unit of heat. Calorie and joule are related by following relation. 1 calorie is equal to 4.18 joule. तर फॉर डिफायनिंग द स्पेसिफिक टेम्परेचर रेंजेस वाईल डिफायनिंग द युनिट ऑफ हीट. जर यावेळेस आपल्याला हीटचं युनिट डिफाईन करावं लागतं तर त्यावेळेस आपण स्पेसिफिक टेम्परेचर रेंजेस कन्सिडर करतो. सो दॅट कॅलरी अँड जूल आर रिलेटेड बाय द फॉलोइंग रिलेशन. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट जेम्स प्रिस्कॉट जूल 1818 to 1889. He was the first person to show that kinetic energy of the tiny particles of matters appears as heat energy. तर हीट एनर्जी म्हणजे काय की कोणत्याही सबस्टन्समध्ये त्या सबस्टन्समध्ये असणाऱ्या टायनी पार्टिकल्स ऑफ मॅटर म्हणजे त्या सबस्टन्सचे जे टायनी पार्टिकल्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट द हीट एनर्जी. Also that energy can be converted from one form to the another form. We know that energy can be converted from one form to another form. Conversion of heat energy to work gives the first law of thermodynamics. The unit of heat is called joule after him. आणि त्यामुळेच हीट एनर्जीच्या युनिटला आपण जूल हे असे नाव दिलेले आहे.